लागवड केल्यानंतर सुरुवातच आम्ही ठिबकवरच लागवड केली. वरून जे खत टाकायचं ते बंद केलं आणि आम्ही ठिबकवर सगळं खत सोडून देतो आम्ही त्याच्यातून ड्रीपद्वारे आमचा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं. एकरी 12 क्विंटलचं ॲव्हरेज निघालं आहे आम्हाला आणि पुढे बी आम्हाला अजून 2 वेचणे होते. नमस्कार, माझं नाव बापूसाहेब दामोदर गोरे, राहणार रामडो, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आम्ही सुरुवातीला याची मशागत केली. त्याच्यानंतर आम्ही 5 फूट सरी पाडली आणि सुरुवातीला 25 मेला आम्ही लागवड केली. त्याची लागवडीचं अंतर 5 फूट होतं आणि मधला अंतर 1.5 फुटाचं होतं. लागवड केल्यानंतर सुरुवातच आम्ही ठिबकवरच लागवड केली. सुरुवातीला पाणी कमी लागलं आणि त्याचं व्यवस्थापन चांगलं केलं गेलं आम्हाला त्याच्यामुळं. आणि आम्ही सुरुवातच ठिबकवर असल्यामुळं तिची उगवणशक्ती चांगली राहिली आणि नंतर आम्हाला असा फायदा झाला का बुवा आम्हाला ते वरून जे आम्ही पहिल्यांदा खत टाकत होतो तर ते आम्ही ते वरून जे खत टाकायचं ते बंद केलं आणि आम्ही ठिबकवर सगळं खत सोडून देतो आम्ही त्याच्यातून ड्रीपद्वारे. म्हणजे त्याच्यामुळं आमचा खूप फायदा झाला. त्याच्यामुळे खूप मोठा फरक आहे. कारण आम्ही जे वरून जास्त टाकत होतो तर खर्च वाढायचा आमचा. ड्रीपद्वारे आमचा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं. सुरुवातीला पाऊस कमी असल्यामुळे आम्ही ड्रीपवर केल्यानंतर आम्ही त्याचं ॲव्हरेज आमचं कसं वाढलं. पाऊस कमी होता तरीसुद्धा आम्ही कपाशीचं उत्पन्न साधारणतः आम्हाला 8-9 क्विंटल एकरी उत्पन्न राहायचं पाण्यावर. पण आम्ही ठिबक केलं, कोठारी कंपनीचं आम्ही जे ठिबक केलं तर त्याचं असं ॲव्हरेज वाढलं का आम्हाला आता एकरी आमची दुसरी वेचणी झालेली आहे तर आम्हाला एकरी 12 क्विंटलचं ॲव्हरेज निघालं आहे आम्हाला आणि पुढे बी आम्हाला अजून 2 वेचणे होतील. तर 2 वेचणे साधारणतः आम्हाला एकरी 15 क्विंटलचं ॲव्हरेज अपेक्षित आहे आम्हाला. आमचा जो खर्च जो व्हायचा साधारणतः खर्च आम्हाला कमी झाला. त्याच्यावर आम्हाला जे ठिबकमुळे ही आमची बोंड आहे एकदम पांढरे शुभ्र अशा पद्धतीत ठिबक व्यवस्थित असल्यामुळे आणि हे ॲव्हरेज जे वाढलं याची क्षमता याच्यामुळे वाढली. आणि पहिल्यांदा आमचं जे बोंड कमी राहायचं, पोषणक्रिया त्याची तेवढी होत नसत. म्हणजे आम्ही ड्रीपद्वारे खतं व्यवस्थापन करायचो आणि त्याच्यामुळं आम्हाला खूप त्याच्यामुळं फायदा झाला. आम्हाला हे ड्रीपद्वारेच जो ॲव्हरेज आणि ह्यो फरक आहे हा मोठा याच्यात आम्हाला जाणवला. याच्यातून आम्हाला आम्ही जे ठिबक सुरुवात एक 16-4चं जे केलं होतं त्याचं जे ठिबक जी सुरुवात जी सारखी पाण्याची ती शेवटपर्यंत सारखी पाण्याची क्षमता राहते आणि त्यामुळे पीक जिची वाढण्याची क्षमता आहे जी पहिल्या याच्यात आहे ती शेवटपर्यंत ती सारखीच राहते.